हॅलो फ्रेंड्स, नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. तर वर्षाभर सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, जर बुद्धिस्ट मध्ये म्हणजे बुद्धिस्ट कल्चर मध्ये कर्मकांड नाहीये तर बुद्धांना वंदन का केलं जातं किंवा पंचांग प्रणाम का केला जातो. बुद्धांना जो प्रणाम केला जातो किंवा वंदन केलं जातं त्याला पंचांग प्रणाम असं म्हणतात किंवा त्रिवार अभिवादन असं सुद्धा बोलतात. जसं की पंचांग प्रणाम करताना बोललं जातं, बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संघम नमामि. तर तर याच्या तर याच्या मागे कर्मकांड आहे की दुसरं काही रिझन आहे ते आपण आज समजून घेऊया. तर पंचांग प्रणामचा अर्थ असा होतो की 5 अंगाने बुद्धांना वंदन करणे किंवा शरण जाणे. म्हणजे आपण पंचांग प्रणाम करताना आपलं डोकं जे आहे ते जमिनीला टेकवतो. म्हणजेच की आपला गर्व असेल, अहंकार असेल, ते सोडून देण्याचं ते प्रतीक आहे. पंचांग प्रणाम करताना आपले हात सुद्धा जमिनीवर टेकवतो. याचा अर्थ आहे विनम्रता किंवा सेवाभाव वृत्ती. आणि त्याचबरोबर आपले गुडघे सुद्धा आपण फोल्ड करून गुडघ्यांवर बसतो. गुडघे जमिनीवर टेकवणे याचा अर्थ असा होतो की आपण शिकण्यासाठी, समजण्यासाठी, गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा यूज करून त्यासाठी आपण रेडी आहोत आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आपण रेडी आहोत. तर ह्या अर्थाने हा पंचांग प्रणाम केला जातो. तर हा जो पंचांग प्रणाम बुद्धांना आपण करतो बुद्धांच्या मूर्तीसमोर, ते कुठलंही कर्मकांड नसून आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करण्यासाठी, स्वतःच्या आतमध्ये स्वतःला ओळखून नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करून त्या सगळ्यासाठी आपण रेडी आहोत. त्यासाठी आपण सगळा आपला गर्व वगैरे बाजूला ठेवतोय आणि नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी, स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण रेडी आहेत. हा त्याचा मिनिंग होतो. आणि बुद्धांप्रती आदर व्यक्त करणे हाच फक्त त्याचा मिनिंग होतोय. आपण पंचांग प्रणाम आपण बुद्धांना करतो, याच्यामध्ये कुठलंही कर्मकांड नसून आपण अगदी विनम्रपणे नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करून तयार आहोत आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी सुद्धा तयार आहोत. कारण की बुद्ध बोलतात की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तयार आहोत. फक्त आणि बुद्धांप्रती आदर व्यक्त करणे एवढाच त्याचा आदर. पंचांग प्रणाम करण्यामागचा एवढाच अर्थ होतो, बुद्धांप्रती आदर व्यक्त करणे आणि आपण विनम्रपणे आपला गर्व वगैरे बाजूला ठेवून नवीन गोष्टी शिकण्यासाठी, समजण्यासाठी तयार आहोत. तर त्याचबरोबर आपण बघतो की पंचांग प्रणाम करताना आपण बुद्धम नमामि, धम्मम नमामि आणि संघम नमामि असं बोलतो. तर तुमच्या म्हणजे या वर्षावा सिरीज मध्ये एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर पंचशील शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये पंचशीलचा अर्थ काय आहे, मिनिंग काय आहे तो सांगितलेला आहे मराठीमध्ये. तर आपण जेव्हा वंदना घेतो बुद्धांसमोर, बुद्धमूर्तीसमोर किंवा विहारामध्ये, घरामध्ये कुठेही, जेव्हा आपण पंचशील बोलतो, पाणातिपाता वेरमणी, हे बोलण्याच्या अगोदर आपण बोलतो बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. आणि हे आपण 3 वेळा बोलतो. म्हणजे द्वितीयंपि बुद्धम शरणम गच्छामि, तृतीयंपि बुद्धम शरणम गच्छामि. तर बुद्ध, धम्म आणि संघ यांना तिघांना आपण शरण जातो पंचशील घेण्याअगोदर. तर याचा अर्थ काय आहे, तर सर्वात आधी आपण बघूया बुद्धम शरणम गच्छामि याचा अर्थ काय होतो. तर बुद्धम शरणम गच्छामि याचा एका वाक्यात जर अर्थ आपण बघितला तर एका वाक्यात अर्थ असा होतो की मी बुद्धांना शरण जातो. बुद्धांना शरण जातो म्हणजे सिद्धार्थांना, गौतमाला यांना शरण जातो का, तर असं होत नाही. बुद्धांना शरण जातो म्हणजे सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या अगोदर सुद्धा बरेच बुद्ध होऊन गेले, त्या सर्वांना मी शरण जातो. आणि बुद्ध होणे म्हणजे काय, तर बुद्ध होणे म्हणजे ती एक मनाची अवस्था आहे. बऱ्याच पारमिता पूर्ण केल्यानंतर आपल्याला म्हणजे बुद्धत्व प्राप्त होते. तर बुद्ध हे कोणी होऊ शकतं. म्हणजे आपणही त्या सगळ्या नियमांचं पालन केलं तर आपण सुद्धा बुद्ध होऊ शकतात. तर बुद्धांना शरण जाणे म्हणजे काय, तर बुद्धांना शरण जाणे म्हणजे बुद्धांनी जो दुःख मुक्तीचा मार्ग आपल्याला दिलेला आहे, प्रज्ञा, शील आणि समाधी, म्हणजे आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याच्यावर मी चालण्याचं प्रतिज्ञा करतो, म्हणजे त्याला शरण जातो थोडक्यामध्ये. बुद्धांनी जो अहिंसेचा मार्ग दिलेला आहे किंवा बुद्धांनी जे सांगितलेलं आहे तुम्ही शीलाचं पालन केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या मार्गावर चालण्यासाठी मी बुद्धांना शरण जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बुद्धांनी जो मार्ग दाखवलाय त्याच्यावर चालण्यासाठी मी रेडी आहे, म्हणजेच बुद्धम शरणम गच्छामि. कारण की बुद्ध स्वतः सुद्धा बोलतात, मी मुक्तीदाता नाही, मी मार्गदाता आहे. मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, परंतु तुम्हाला ह्याच्यावर चालायचे, प्रयत्न करायचे, हे सगळे गुण तुमच्या अंगी आणण्यासाठी तर ते तुम्हाला स्वतः करायला लागतील. तुम्हाला स्वतः त्याच्यावर काम करायला लागेल आपल्या मनावर, तेव्हाच तुम्ही ह्या मार्गावर
चालू शकता. तर हे काम जे आहे ते तुम्हाला स्वतःच स्वतः करायला लागेल. तर आता आपण बघूया, आपण सेकंड बोलतो की धम्मम शरणम गच्छामि. तर धम्मम शरणम गच्छामि म्हणजे काय? तर म्हणजे मी धर्माप्रमाणे किंवा धम्माप्रमाणे चालण्यासाठी शरण जातो किंवा रेडी होतो, याचा अर्थ असा होतो. तर धम्माप्रमाणे चालणे म्हणजे काय? तर धम्माप्रमाणे चालणे याचा अर्थ असा होतो की निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालणे. जो निसर्गाचा नियम जो आहे तो कोणामध्येही भेदभाव करत नाही, तो सर्वांसाठी समान असतो. तो निसर्गाचा नियम म्हणजे तो सर्वांना समान लागू होतो, असा निसर्गाचा नियम. त्याच्यावर चालण्यासाठी मी शरण जातो, धम्माला शरण जातो. धम्माला शरण जाणे, जर एक उदाहरण द्यायचं झालं तर धम्माला शरण जाणे म्हणजे निसर्गाचा नियम आपल्याला समजून घ्यायचा असेल ना, तर निसर्गाचा नियम आहे ना, तो सर्वांवर सेम काम करतो. कोणी कुठल्या जातीचा असू दे, कोणी दिसायला कसं असू दे, किंवा कुठल्या वेगळ्या देशाचा असू दे, किंवा कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा असू दे, पण निसर्गाचा नियम जो आहे तो कोणामध्येही भेदभाव करत नाही, सर्वांसाठी सारखं काम करतो. जसं की आता गुरुत्वाकर्षणचा नियम आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर वरून जर काही वस्तू पडली तर ती खाली जाणार आहे. जर आपण जर एक उदाहरण द्यायचं असेल तर जसं की आता बघा, आणि आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध वागलो ना, तर ह्याचं नुकसान आपल्या सर्वांना म्हणजे सर्वांनाच ह्याचं नुकसान भेटतात. किंवा निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आपण गेलो तर आपण नक्कीच आपल्याला म्हणजे दुःख भोगावे लागते. जसं की आपण आता बोलतो की म्हणजे आता झाडं तोडली नाही पाहिजेत, किंवा पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे, प्रदूषण नाही केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय ना, तर त्याचे परिणाम तर आपण आता करंट सिच्युएशन मध्ये आपण बघतोच आहे. म्हणजे हीट केवढी वाढली आहे, उन्हाळ्यामध्ये असह्य झालेलं हीट सहन करणं, एवढी हीट वाढत चालली आहे. पर्यावरणामध्ये खूप सगळ्या हवामानामध्ये चेंजेस होतात. तर आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध वागलं तर हे सगळं आपल्याला, त्या सगळ्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. जसं की आता पाऊस सुद्धा आपण बघतोय, गेले 3-4 दिवस खूप जास्त पाऊस पडतोय आणि लोकांना खूप सगळ्या समस्यांना सामोरं जाऊ म्हणजे लोकांना खूप सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. तर आणि आपण तिसरं बोलतो की संघम शरणम गच्छामि. संघ म्हणजे जे चिवर घेतलेले भिक्षू लोक असतात त्यांचा म्हणजे ग्रुप जो असतो त्यांना आपण संघ म्हणतो. म्हणजे संघ म्हणजे एकत्रित एक ग्रुप असतो, त्यांना आपण संघ म्हणतो. तर त्या संघाच्या मी शरण जातो. तर संघाच्या शरण जातो म्हणजे कारण की जे कोणीही व्यक्ती म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ते जेव्हा परिवर्जा घेतात, उपसंपदा होते त्यांची, जेव्हा चिवर अंगावर परिधान करतात, तेव्हा त्यांना सर्व शिलांचं काटेकोरपणे पालन करायला लागतं. त्याचबरोबर 10 पारमितांचं पालन करायला लागतं. आणि असे लोक शीलचं पालन करतात, खूप अगदी काटेकोरपणे त्यांना शीलाचं पालन करायला लागतं. आणि म्हणजे आपल्या सर्व विकारांवर त्यांनी ताबा भेटलेला असतो. अशा संघाला मी शरण जातो. याचा अर्थ असं होतं की मी वाईट कृत्य करणाऱ्या लोकांपासून किंवा वाईट गोष्टींपासून लांब राहतो, आणि जे सदाचारी आहेत, शीलवान आहेत, पुण्यवान आहेत, किंवा असं बोलू शकतो आपण, ज्याचे सगळे विकारांपासून अलिप्त झालेले आहेत, पुण्यवान आहेत, सदाचारी आहेत, म्हणजे वाईट गोष्टींपासून लांब आहेत, त्यांना कुठल्याही वाईट सवयी नाहीयेत, अशा लोकांच्या मी शरण जातो. म्हणजे थोडक्यात काय, मी शील सदाचारचं जीवन जगणं, नीतिमूल्य जे आहेत माझे ते जबाबदारी पालन करणं, या सर्वांच्या शरण जातो. म्हणून आपण असं बोलतो की संघम शरणम गच्छामि. म्हणून ह्या तिन्ही शरणाला आपण शरण जातो. तर हे जे आहे म्हणजे बुद्धांना पंचांग प्रणाम करणे, किंवा आपण त्रिवार अभिवादन करणे, किंवा पंचशील बोलणे, हे कोणा व्यक्तीसाठी नसून आपल्या स्वतःसाठी आपण करत असतो, स्वतःसाठी बोलत असतो. हा एक संकल्प आहे, एक प्रतिज्ञा आहे. आपण स्वतःला रेडी करत असतो नवीन गोष्टी शिकण्यासाठी, समजण्यासाठी, शील सदाचारने जीवन जगण्यासाठी मी स्वतःला रेडी करतो. त्याच्यासाठी मी शरण जातो. आणि हे सगळं आपण जेव्हा बोलत असतो तर स्वतःलाच, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जेव्हा पंचशील बोलतो, बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, तर आपण स्वतःला आठवण करून देत असतो की मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःमध्ये परिवर्तन करायचे, ह्या सगळ्या गोष्टी जे वाईट सवयींपासून लांब राहायचंय, शील सदाचारचं जीवन जगायचंय, आणि बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे करुणा, मैत्री, त्याचं पालन करायचंय. कारण बुद्धांना शरण जाणं म्हणजे इतर लोकांवर, इतर प्राण्यांवर करुणा करणं, मैत्री करणं, हे माझं मिस झालेलं बुद्धम शरणम गच्छामि सांगताना. तर हा सुद्धा मिनिंग होतो त्याचा, बुद्धम शरणम गच्छामि म्हणजे सर्व प्राणी मात्रांवर मी दया करेन. म्हणजे थोडक्यात काय, बुद्धांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर चालण्यासाठी मी शरण जातोय बुद्धांना, त्या मार्गाने मी
चालण्याचा प्रयत्न करेन, हे आपण स्वतःला आठवण करून देत असतो आणि त्याचा प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या शिलांचं कसं पालन करता येईल. तर पंचांग प्रणाम करणं बुद्धांना हे कुठलेही कर्मकांड नाही, हे फक्त बुद्धांप्रती आदर व्यक्त करणे आहे आणि स्वतःलाच जाणून घेण्याची एक प्रक्रिया आहे ती, की स्वतः आणि अलर्टनेस आहे म्हणू शकतो, अवेअरनेस आहे स्वतःप्रती, जागरूकता दाखवणं, ह्याच्या जागरूक असणं स्वतःसाठी, आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या आतमध्येच काय चाललंय, मनामध्ये काय चाललंय. बऱ्याच वेळेला ना बाहेरचं वातावरण अगदी म्हणजे छान असतं, म्हणजे सुख शांतीचं असं वाटतं, पण आतमध्ये मनाच्या आतमध्ये खूप जास्त वादळ असतं. तर बुद्धाने तेच सांगितलेलं आहे, आतमधून आपण स्वतःला आधी आपण विकारमुक्त केले पाहिजे, आतमध्ये मनातनं आपण अगदी चेंज झालं पाहिजे. हा जो बुद्धाने दिलेला मार्ग आहे, आता वर्षावास सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तर आपण सुद्धा आपल्यामध्ये जास्तीत जास्त शील, सदाचार आणि काय म्हणतात करुणा, मैत्री हे सगळे गुण आणूया आणि विकारमुक्त होऊया आणि छान सुखी समाधानी असं आयुष्य जगूया. तर चला, तर तुम्हाला समजलं असेल पंचांग प्रणाम बुद्धांना का केला जातो आणि त्याचबरोबर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि याचा अर्थ काय किंवा कुठल्या मिनिंगने आपण त्यांना शरण जातो. तर चला, अशाच एका नवीन विषयासह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.